नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता मात्र ही रोहनची आई म्हणते, आत्ताच्या आत्ता आमच्या मुलाचा हुंडा द्या, नाहीतर मी माझ्या रोहनची वरात आहे तर ती मागे घेऊन जाते. बोला देतात की काय हुंडा. तेव्हा आता प्राजक्ता ही वैद्यभवनच्या समोर येते आणि म्हणते की मामा हे बघ, आता हे जे काही मी पैसे आणलेले आहेत तर ते पैसे घे आणि यांच्या आता मागण्या तर पूर्ण होऊ शकत नाही या पैशाने, परंतु आत्तापुरते एवढे देऊन टाक. हे बघ मामा, अरे मी सुद्धा हुंड्याच्या विरोधात आहे, परंतु आत्ता मात्र मला आपल्या भाग्याचं सुख जास्त महत्त्वाचं वाटतं आणि भाग्याच्या सुखासाठी मी काही पण करायला तयार आहे. आणि तेवढ्यात आता चारुलता आणि आजी यांचे डोळे उघडतात. आज प्राजक्ताची किंमत त्यांना कळते आणि तृप्ती मात्र हसत असते, कारण हे सर्व तृप्तीनेच केलेलं असतं. वैद्यभाऊ आता मात्र विचार करत असतात, शांत असतात. तेव्हा प्राजक्ता म्हणते की मामा प्लीज माझं ऐक, आता कसलाही विचार तू करू नकोस, मला आपल्या भाग्याचं सुख जास्त महत्त्वाचं आहे. मामा प्लीज तू हे पैसे घे ना, आणि भाग्याचं लग्न आपल्याला नाही मोडता येणार, प्लीज मामा काही विचारच करू नको, प्लीज हे पैसे घे आणि त्यांना देऊन टाक. सुवर्ण मात्र आता खूप खुश होत हसत असते, कारण तिला असं वाटतं की आता इतके सारे पैसे आपल्याला मिळतील आणि मामा प्लीज हे पैसे तू घे, प्लीज आता हे लग्न मोडू नकोस. आणि तेवढ्यात तेथे आता सगुणा तर दारातच उभी असते. सुलोक्षणा आणि आरव येतात. समोर जे काही आता सुरू आहे ते बघून मात्र आता यांना धक्काच बसलेला असतो. प्राजक्ता मामाला विनवण्या करत आहे आणि तेव्हा आता मामा काहीच बोलत नसतं, सगळेजण प्राजक्ताकडे बघत आहे. तेव्हा प्राजक्ता लंगडत लंगडत मात्र आता ही सुवर्णाच्या समोर येते आणि म्हणते की प्लीज आत्ता हे पैसे घ्या आणि हे लग्न होऊन द्या, मी तुमच्या पाया पडते आणि पैसे घ्या. चारुलता आता बघतच असते आणि आता त्यांना विनवणी करते की हे बघा, अहो माझ्या बहिणीचं सुख असं तुम्ही हिरावून घेऊ नका. आणि चारुलताकडे बघत म्हणते की मी तुमच्या समोर आले नाही, ही माझी चूक आहे, माझ्या चुकीची शिक्षा मात्र माझ्या बहिणीला देऊ नका प्लीज, म्हणून आता ती खूप विनवण्या करत आहे. तेव्हा सगुणा आणि सुलोक्षणा एकमेकींकडे पाहतात आणि ह्या सुवर्णाकडे पाहत असतात. तेव्हा आता सुवर्ण लालची असते. सुवर्ण म्हणते की अगं हे बघ, असे किती पैसे आहे यामध्ये. तेव्हा आता ही प्राजक्ता म्हणते की यामध्ये 8 लाख रुपये आहेत. आणि आता मात्र लगेच सुवर्ण ती बॅग आहे पैशांची आपल्या हातात घेते आणि खुश होत आता त्या पैशांकडे पाहत असते. तेव्हा रोहन आणि रोहनचे बाबा एकमेकांकडे पाहतात. रोहनच्या बाबांना मात्र आता सुवर्णाचा राग येत असतो, परंतु आता सगळेजण पाहत असतात. भाग्याला खूपच राग येतो, कारण आपली सासू इतकी पैशाच्या मागे पडणारी तिला आता समजते. तेव्हा तिला खूप राग येतो. तर आता हे तृप्तीचं वेगळंच काही. ती म्हणते की आता भाग्याच्या सासूला इतके सारे काही पैसे मिळाले तर त्यातील 2 लाख रुपये माझे असतील. ती कौस्तुभ शेवटी 2 लाखांची सोय झाली असे खुश होत म्हणते. म्हातारी शेवटी कामाला येऊन राहिलीच. तेवढ्या सुलोक्षणा आता ही सर्व काही बघून सगुणाला विचारते की नक्की येथे काय झालेलं आहे. तेव्हा आता सगुणा झालेला सगळं काही प्रकार मात्र आता ही सुलोक्षणाला सांगत असते. आरव सुद्धा आता हे सर्व काही ऐकतो आणि जे काही मुलीच्या अंगावर 10 तोळ सोनं आणि आता रोहनला अशी मस्त मोठी गाडी त्यांनी मागितली होती आणि त्या सगळ्या आमच्या मागण्याच पूर्ण झालेल्या नाहीत. जो काही तमाशा मात्र सुवर्णाने केलेला आहे तो सगळा सगुणा सुलोक्षणाला सांगत असते. आणि आत्ताच्या आत्ता मात्र तिने हुंडा मागितलेला होता, नाहीतर ती रोहनची जी वरात आहे तिच्या मुलाची ती मागे घेऊन जाणार होती. त्याच वेळेस आता भाग्याला इतका राग आलेला असतो. सुलोक्षणा बघतच असते, परंतु भाग्य काही कमी नसते. भाग्याने मात्र बरोबर आता धनका दाखवलेला असतो. भाग्य रागरागाने येते, आपल्या हातातील हार फेकून देते आणि त्या सुवर्णाच्या हातातील पिशवी हिसकावून घेऊन ती मात्र आता समोरच येत असते. आणि तेवढ्या सुवर्ण तिच्या मागे येऊन तिच्यावर ए असं ओरडते, तर भाग्य सुद्धा तिच्यावर ए असं ओरडते. बरोबर जसेच तसे उत्तर भाग्य देते आणि एकदम शांत राहायचं, तोंडावर बोट ठेवून दाखवते, काही शब्द तोंडातून काढायचं नाही असं धमकावते. खूप ऐकून घेतलं मी तुमचं, हे केलं नाही तर लग्न मोडणार, ते केलं नाही तर लग्न मोडणार. अरे तुम्ही पैशांसाठी हपापलेली माणसं आहात, तुम्ही कोण लग्न मोडणारे आहात, तर तुमचं जाऊन द्या, परंतु मी हे लग्न मोडते. रोहनकडे रागाने बघत मात्र आता भाग्या आणि आता मात्र ती ह्या रोहनच्या समोर येते आणि म्हणते की ए रोहन कामत, तू तर फक्त धमकी देतो लग्न मोडण्याची, आणि मी धमकी देत नाही. आणि चुटक्या वाजवत म्हणते की मी डायरेक्ट जाहीर करते की हे लग्न मोडलं म्हणून. ती सगळ्यांच्या समोर आता सांगायला सुरुवात करते की मी भाग्यश्री चंद्रशेखर वैद्य आज हे लग्न मोडत आहे. तेव्हा आता ह्या सुवर्णाला तर फार मोठा धक्काच बसतो. सगळ्यामध्ये आता कुजबूज व्हायला सुरुवात होते. सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसलेला असतो. चारुलता, वैद्यबुवा, कौस्तुभ हे सगळेजण मात्र आता धक्क्याने बघत असतात. परंतु आता ही तृप्ती मात्र आता तिचे काही म्हणजे होशच उडतात. आरवला मात्र आता भाग्याचं हे जे काही रूप आहे, जे काही तिचं धाडस आहे तर ते आवडतं. तो मात्र खुश होत बघत असतो. आणि मी अशी आहे म्हणून तुम्ही हुंडा मागतात का? अरे तुमच्यासारख्यांना हुंडा काय, तुमच्या पेकाटात लात घातली पाहिजे आणि तेव्हा तुम्ही सरळ होताल. आणि तेवढ्यात मात्र रोहन आता खूपच चिडतो. रोहन म्हणतो की ए भाग्यश्री,
तोंड सांभाळून बोल. तेव्हा भाग्य काही घाबरत नसते आणि त्याला म्हणते की तू सुद्धा तोंड सांभाळून बोल. नाहीतर एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा हा चेहरा आहे ना तर तो कुठे दाखवण्याच्या लायकीचा सुद्धा मी ठेवणार नाही. मुळात म्हणजे तुम्ही हुंडा मागितला आणि ह्या अशा जे काही मागण्या आहेत ना तर त्या केलेल्या आहेत, हे माझ्या आईबाबांनी मला सांगितलं नव्हतं, तर कधीच या लग्नाला मी तयार झाले नसते. तेव्हा आता प्राजक्ताच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं. आरव तर मग अगदी खुश होत बघत असतो, कारण त्याला भाग्य फारच आवडत असते. तेवढ्यात अजून या सुवर्णाचा काही माज उतरलेला नसतो. ती लगेच भाग्याला म्हणते की ए मुली, तू तयार झाली नसते लग्नाला, तुझ्यासारख्या मुलींनी तर अंथरून बघून पाय पसरायला शिकायला हवं. आज तर ज्यांनी करायचं आहे की ज्यांना तो करण्याचा हक्क आहे. तेवढ्यात आता भाग्य काही घाबरत नसते. भाग्य म्हणते की नसेल मला माज करण्याचा हक्क, आणि मी कसे दिसते हे माझं मला माहिती आहे, आणि मी सुंदर नाही हे मला माहिती आहे, आणि मला हे सुद्धा माहिती आहे की लग्नाच्या बाजारात फक्त सौंदर्य विकलं जातं, गुण नाही विकले जात. याचा अर्थ असा नसतो की माझ्यासारख्या मुलींना काही स्वतःचं मतच नसतं. तेवढ्यात आता ही सुवर्ण म्हणते की ओ वैद्यबुवा, बघा बघा तुमची मुलगी कशी चुरू बोलते, तिची लायकी तरी आहे का आमच्या समोर हे बोलण्याची. तेव्हा आता वैद्यभाऊ सुद्धा मात्र आता सुवर्णताईंना बोलतात की सुवर्णताई, अहो माझ्या मुलीची लायकी काढण्यापेक्षा एकदा स्वतः आरशामध्ये जाऊन बघा. तुमच्या नजरेत मात्र पैशाची असणारी हाव तुम्हाला दिसेल. आणि आजपर्यंत मात्र मुलीच्या सुखासाठी तिचे आई वडील म्हणून आम्ही गप्प होतो, आता आम्ही गप्प नाही बसू शकत. आणि माझी मुलगी काय चुकीचं बोलली बरं. तेव्हा आता प्राजक्ता रडता मात्र आता आपले वडील सुद्धा आपल्या बाजूने किती खंबीरपणे उभे आहेत याचा तिला इतका आनंद होतो. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. आणि खरंच तुम्ही पैशासाठी हापापलेले आहात, दिवस रात्र पैसा पैसा करत असता. बरं झालं एकदाच की तुमच्या सगळ्या मागण्या आमच्याकडून पूर्ण नाही झाल्यात. तुमच्यासारखे लोक मात्र हुंडा घेऊन वस्तू विकत घेतल्यासारखं समजतात. एकदा की मुलगी सासरी आली तर आणखीन पैशासाठी तिचा छळ करतात. तुमच्यासारख्या लोकांमुळे कितीतरी मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत, कारण तुम्हाला नात्यांपेक्षा पैसा महत्वाचा असतो. मला आज माझ्या मुलीचा अभिमान आहे, कारण तिने वेळीच हे लग्न मोडलं म्हणून. तेव्हा आता आरव तर मात्र खुश होत बघत असतो. तेव्हा भाग्य रडतच म्हणते की बाबा, अहो मुलींची किंमत पैशात मोजणाऱ्यांना मुलींची किंमत काय कळणार आहे. असा मात्र अगदी पैसे देऊन विकत घेतलेला नवरा माझ्यावर काय प्रेम करणार आहे. मुळात म्हणजे असं नालायक लोकांना माझ्याबरोबर लग्न करण्याचे पैसे मी का देऊ. उलट तर मी असं म्हणते की आयुष्यभर हे असे लोक बिगर लग्नाचे राहिले पाहिजे, कारण अनेक मुलींचे आयुष्य तरी वाचतील. आणि भाग्य आता रोहनला म्हणते की रोहन, कामत हे लग्न आज मोडलं, त्यामुळे तू आणि तुझी आई खेळा हुंडा आणि चल प्राजू असं म्हणते. तेव्हा आरवला खूपच आनंद होतो. आरवला मात्र भाग्य फारच आवडत असते आणि तिच्यातील ती डेअरिंग. तेव्हा मात्र भाग्य आता जे काही आपल्या डोक्याला मंडोळी आहे तर ती तोडते आणि रोहनच्या अंगावर फेकून देते. आता भाग्य तोऱ्यातच प्राजक्ताच्या जवळ येते, प्राजक्ताच्या हाताला धरते. तेव्हा आता तेथे आलेले सगळेजण टाळ्या वाजवतात. आता मात्र वैद्यभाऊ सुद्धा टाळ्या वाजवतात. तेव्हा आता सुवर्णा खाली मान घालून बघत असते. आरव स्वतः टाळ्या वाजवत असतो. भाग्य प्राजक्ताच्या हाताला धरून तिला घेऊन जात असते. तेवढ्यात भाग्य मात्र बाहेर येते आणि कौस्तुभला म्हणते की दादा स्कूटीची चावी दे. कौस्तुभ म्हणतो की हे बघ, तू ऐकणार आहे का माझं. तेव्हा आता भाग्य ऐकायला तयार नसते. भाग्य म्हणते की मी तुला दे म्हटलं ना. तेव्हा आता कौस्तुभ म्हणतो की ठीक आहे मी देतो, परंतु तू इथेच थांब, मी बाबांना बोलवतो. त्यानंतर आता भाग्य डायरेक्ट स्कूटीवर बसते. तर तेवढ्यात प्राजू तिच्या मागे धावतच येते आणि म्हणते की भाग्य, अगं तू कुठे निघालीस. प्राजक्ताचा पाय दुखत असतो पण तरी सुद्धा लंगडत ती मात्र येत असते. तेव्हा भाग्य हेल्मेट घालते. भाग्य म्हणते की हे बघ, मी काही चुकीचं वेडवाकडं नाही करणार, तू घरच्यांना सगळ्यांना सांभाळून घे, मी येतेच, मला थोडासा एकटीला वेळ हवा आहे. प्राजक्त विचारत असते की भाग्य तू कुठे निघालीस. आता प्राजू लंगडत येत असते आणि भाग्य मात्र स्कूटी चालू करून तेथून निघून जाते. भाग्य असा आवाज प्राजू देत आहे आणि तेवढ्यात मात्र आता ही प्राजक्ता आवाज देत असते की ऐक ना ग भाग्या. आणि आरव आणि सुलक्षणा आता प्राजक्ताच्या मागे येऊन उभे राहतात. आणि तेवढ्यात आरव विचारतो की एक्सक्यूज मी प्राजक्ताला, आणि ह्या कुठे गेल्या असं विचारतो. त्यावरती आता मात्र प्राजक्ता म्हणते की काहीच माहिती नाही, ती स्कूटी घेऊन रागात निघून गेली. मला खरंच खूप भीती वाटते. तेवढ्यात चारुलता आता मागे आलेली असते. चारुलता हे बघत असते आणि तेवढ्यात चारुलता मात्र आता ह्या प्राजक्ताकडे रागाने बघत असते. प्राजक्ताचं लक्ष जातं आणि ती म्हणते की मामी, परंतु मामी आता प्राजक्ताकडे रागाने बघत मात्र लगेच तेथून ऑटोमध्ये निघून जाते. तेव्हा मात्र आता आरव म्हणतो की डोंट वरी, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्या मागे जातो, परंतु तुम्हाला काही असं माहिती आहे का नेहमी त्या कुठे जात असतात, एखादा स्पॉट वगैरे. तेव्हा प्राजक्ता म्हणते की आमच्या घराच्या जवळ एक समुद्र आहे, तेथे आम्ही जात असतो, आम्हाला शांतता आणि एकांत मिळावं यासाठी.
तेव्हा आता आरव म्हणतो की तुम्ही काही काळजी करू नका, मी जातो. तर प्राजक्ता थँक्यू म्हणते. सुलक्षणा म्हणते की अगं तू थँक्यू कशाला म्हणतेस, तू जा बरं, तुझ्या घरच्यांना सावर, काही काळजी करू नकोस. तेव्हा आता आरव मम्माला म्हणजे सुलक्षणाला म्हणतो की तू घरी जा, मी ड्रायव्हरला सांगतो आणि जातो तिकडे, आता तिला समजावून घेऊन येतो. तेवढ्याच सुलक्षणा प्राजक्ताला काळजी घे असं म्हणते. आता प्राजक्ता मात्र लंगडत थोडीशी पुढे येते. तेवढ्यात तेथे आता एक रिक्षा येते. प्राजक्ता रिक्षामध्ये बसते आणि घरी निघून येते. सुलक्षणा आणि सगुणा तिच्याकडे बघतच असतात. सगुणा सुलक्षणाला प्राजक्ता गेल्यावर म्हणते की जोपर्यंत आता या भाग्यश्रीचं लग्न होत नाही तोपर्यंत भाग्या म्हणजे ही प्राजक्ता लग्नाला तयार होणार नाही. आणि आपण मात्र भाग्यश्रीच्या लग्नासाठी किती प्रयत्न केले होते. भाग्यश्रीचं लग्न झालं असतं तरच आपण प्राजक्ताला लग्नाची मागणी घालू शकतो. शेवटी आपला डाव मात्र आपल्यावर उलटला आणि आईन ह्या लग्नाच्या मांडवात आता भाग्यश्रीचं लग्न मोडलं. आता मात्र अशा लग्न मोडलेल्या मुलीशी कोण लग्न करणार बरं. त्यानंतर आता इकडे चारुलता मात्र घरी येते आणि रागाने दरवाजा उघडून आत येते. तिच्या मागे आता ही प्राजक्ता लंगडत येते मामी मामी करत. आता आतमध्ये आल्यानंतर आता प्राजक्ता विचारते की मामी तू अशी एकटी का निघून आलीस. तेव्हा चारुलता लगेच वळून रागाने प्राजक्ताकडे पाहते. चारुलता विचारते की भाग्या कुठे आहे. आता प्राजक्ता म्हणते की भाग्या 2 व्हीलरवर कुठेतरी निघून गेली, परंतु तू काही काळजी करू नको, सुलक्षणा मॅमचा धाकटा मुलगा तिच्या मागे गेलेला आहे, तो नक्की तिला व्यवस्थित आणेल. आणि तेव्हा आता ही चारुलता रडत असते, तिला त्रास होत असतो. तर प्राजक्ता म्हणते की मामी तुला काही होतं का, तू बस बरं. परंतु तेवढ्यात हिसक्याने मात्र आता ही मामी बाजूला होते, म्हणजे ही चारुलता. प्राजक्ता मात्र जीव आता तिचा पाय दुखत असतो, पण तरी सुद्धा म्हणते की मामी थांब, मी तुला पाणी देते. परंतु रागाने मात्र ही चारुलता आतमध्ये निघून जाते. दरवाजा बंद करून आतमध्ये रडत असते. तेव्हा आता प्राजक्ता लंगडत येते. तिच्या पायाला इतका त्रास होत असतो, पण तरी सुद्धा धावत येते. दरवाजा जोरजोराने वाजवते. मामी अगं दार उघड, तू असं स्वतःला कोंडून का घेतलंस. म्हणून आता प्राजक्ताच्या जीवाची मात्र आता इतकी म्हणजे हाल सुरू असतात. इतकं तिच्या जीवाचा विचार न करता मात्र आता सगळ्यांचा विचार करत असते. आणि मामी दार उघड, अगं मामी तुला काय झालं, तू दार उघड ना, आम्ही प्लीज अगं दरवाजा उघड म्हणून खूप विनवण्या करत असते. तेव्हा आता जोरजोराने प्राजू दरवाजा वाजवत आहे. आणि तेवढ्यात आजी, वैद्यबुवा, तृप्ती आणि कौस्तुभ सगळेजण घरी येतात. आणि तेवढ्यात वैद्यबुवा मात्र आता प्राजक्ताला आवाज देतात की प्राजक्ता धावतच परत मामांजवळ येते आणि म्हणते की मामा भाग्य मात्र 2 व्हीलर घेऊन कुठेतरी निघून गेली आणि मामी मात्र आतमध्ये जाऊन बसली, ती दरवाजाच उघडत नाही. तेव्हा आता वैद्यबुवांना आणखीनच धक्का बसलेला असतो. तेवढ्यात आता घाईने सगळेजण मात्र आता दरवाजाजवळ धावतच येतात. चारूला आवाज देत असतात. आजी मात्र खूपच घाबरते, आजीला टेन्शन आलेलं असतं. तेव्हा आता जोरजोराने मात्र आता वैद्यबुवा दरवाजा वाजवतात की चारू अगं दार उघड चारू. आजी रडतच म्हणते की चारू अगं स्वतःला असं कोंडून काय होणार आहे, अगं बाळा दार उघड म्हणून सगळेजण आता ह्या चारूला विनवण्या करत आहे की दार उघड म्हणून. अगं मी तुझी आई आहे, दार उघड, अगं चारू बघ ना, ऐक ना माझं. म्हणून आजी रडत मात्र आता चारूला आता दरवाजा उघडण्यासाठी आता विनवण्या करत आहे. तेवढ्यात आता ही तृप्ती मात्र आता कौस्तुभला मागे वळते आणि म्हणते की यांचा हा रोजचाच तमाशा आहे, तुम्ही नका यामध्ये पडू, मला तुझ्याशी बोलायचं आहे, चल. म्हणून ती आता कौस्तुभच्या हाताला धरते आणि त्याला ओढतच आतमध्ये घेऊन जाते. आता कौस्तुभचा जीव पूर्णपणे टांगलेला असतो, त्याला आईची काळजी वाटते. तर आता आजी, प्राजक्ता, वैद्यबुवा हे तिघेजण मात्र आता चारुलताला दरवाजा उघडण्यासाठी अगदी विनवण्या करत आहेत. पण तरी सुद्धा चारुलता काही ऐकायला तयार नसते, आतमध्ये ती रडत असते. आजी म्हणते की चारू तू माझं नाही ऐकणार का. तेव्हा आता चारू दरवाजाला पाठ देऊन उभी असते आणि खूप रडतच मात्र ती आता खाली बसते. खूप रडत असते. तर बाहेर मात्र आता हे तिघेजण वैतागून जातात. आता जोरजोराने मात्र चारूला आता दरवाजा वाजवत आवाज देत असतात की चारू दरवाजा उघड. आणि चारू आतमध्ये पूर्णपणे आता तिचा जो काही आत्मविश्वास आहे तो पूर्णपणे तुटलेला असतो. तिचा पूर्णपणे आता तोल जाऊन ती मात्र रडत खाली बसलेली असते. नंतर मात्र आरव इकडे भाग्यश्री नक्की आता तिकडेच असेल म्हणून तिकडे समुद्र तीरावर तो येत असतो आणि गाडी चालवत तो इकडे तिकडे शोधत असतो आणि मनात म्हणतो की आय होप प्राजक्ताने मला सांगितलं तर तेथेच भाग्य असेल. म्हणून तो मात्र आता तिकडे समुद्र तीरावर येतो. त्यानंतर आता इकडे ही तृप्ती कौस्तुभला घेऊन आत येते. कौस्तुभ तिला रागाने विचारतो की नक्की तुझं काय सुरू आहे, अगं बाहेर काय सुरू आहे आणि तू मला येथे घेऊन का आलीस असं विचारते. तर आता ही तृप्ती रागाने कौस्तुभला म्हणते की काय रे, तुझी बहीण नक्की तिला स्वतःला काय समजतेस, अरे लग्न मोडून बसली आणि पुन्हा तिला असा मुलगा मिळणार आहे का, आणि आता म्हणा असंच आयुष्यभर बिनलग्नाची बस.
तेव्हा तृप्ती मात्र रागाने हे सर्व बोलत आहे. तर कौस्तुभला राग येतो. कौस्तुभ म्हणतो तू मात्र काही पण बोलू नकोस. तेव्हा लगेच तृप्ती म्हणते की अरे नाही, तिचं लग्न मोडलं म्हणून मला वाईट नाही वाटत, पण त्यामुळे मात्र रोहनच्या आईला तर हुंडा नाही मिळणार. तेव्हा कौस्तुभ विचारतो की म्हणजे नक्की तू काय बोलतेस. तेव्हा तृप्ती म्हणते की अरे हे बघ, आता हे लग्न जर झालं असतं तर मला 2 लाख रुपये मिळाले असते आणि मी तुला सकाळी सांगितलं होतं की तू त्या नराबाईला सांग म्हणून संध्याकाळपर्यंत 2 लाख रुपये देतो म्हणून. आता कौस्तुभ विचारतो की 1 मिनिट, तुला 2 लाख रुपये मिळणार होते पण ते कसे. तृप्ती रागाने त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की तुला कळत कसं नाही, आज जर मात्र नराबाईला मी 2 लाख रुपये दिले असते निदान काही दिवस तरी तो गप्प राहिला असता आणि आपल्याला सुद्धा विचार करण्यासाठी वेळ मिळाला असता. आणि तुझ्या बहिणीने मात्र ह्या सगळ्याची माती करून टाकली. काय रे, ती स्वतःला समजतेस कोण? अप्सरा समजतेस का? आणि काय तिला कोण तयार आहे बिगर हुंड्याचा मुलगा तिच्याशी लग्न करेल म्हणून. तर आता कौस्तुभ म्हणतो की रागाने तू जरा गप्पच बस, आता जे काही आहे ते बोलू नकोस. लगेच मात्र तू भाग्याबद्दल असं काही बोलू नकोस, तिचं लग्न मोडलेलं आहे. तेव्हा लगेच तृप्ती म्हणते की हे काम कर, हे कारण आहे तर तू नराबाईला जाऊन सांग की माझ्या बहिणीचं लग्न मोडलेलं आहे, मी त्याला हे पैसे नाही देऊ शकत, त्यामुळे मात्र तो कसं तुझी अवस्था करतो बघत राहा, तो तुला वेड्यात काढेल. तेव्हा कौस्तुभ रागाने म्हणतो की हे बघ, नराबाईचं आहे तर ते मी नंतर बघेल, परंतु आता मात्र माझ्या आईकडे मला बघून दे, चल बाहेर. आणि रागाने मात्र कौस्तुभ बाहेर निघून येतो आणि तृप्ती सुद्धा. त्यानंतर आता इकडे आतमध्ये मात्र आता ही चारुलता खूप मोठमोठ्याने रडत असते आणि रडतच म्हणते की किती स्वप्न बघितली होती, सगळं काही संपलं आणि ऐन मांडपात लग्न मोडलं. आणि रडता रडता मात्र ती स्वतःला म्हणते की मला इतका त्रास होतो तर भाग्याला किती त्रास होत असेल. आणि भाग्या म्हणून आता ती खूप रडत असते. आणि कुठे गेली असेल आता भाग्या. तेव्हा मात्र आता चारुलताला जे काही क्षण आहे ते लग्नाचे, जेव्हा रोहन तिला बघायला आला होता आणि जेव्हा तो म्हणलेला असतो की माझा होकार आहे, परंतु भाग्यश्रीच्या मनात नक्की काय आहे ते मला अगदी कळायला हवं. जर तिचा होकार असेल तरच मी या लग्नाला तयार आहे. हे क्षण मात्र आता चारुलताला आठवतात आणि ती रडत असते. आतापर्यंत घडलेले सगळे काही लग्नाचे विधी आहे तर त्याचे सगळे क्षण आता चारुलताला आठवतात आणि ती खूप रडत असते. त्यानंतर मात्र आता बाहेर कौस्तुभ वैद्यभाऊ हे प्राजक्ता आता चारुलताला खूप आवाज येत असतात. वैद्यभाऊ म्हणतात की चारू अगं ऐक ना, दरवाजा उघड. अगं तू असं काय करतेस? अगं चारू तू दरवाजा उघड ना, स्वतःला का कोंडून घेतलंस? किंवा आता आजी म्हणते की अगं पोरी तू असं करू नकोस, दार उघड, स्वतःला असं कोंडून घेऊ नकोस. तृप्ती मात्र निवांत बसलेली असते, तिला आता टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर वैद्यभाऊ आवाज देत असतात की चारू चारू. आणि कौस्तुभ सुद्धा म्हणतो की आई दार उघड आणि जोरजोराने मात्र तो दरवाजा वाजवतो की आई दार उघड, दार उघड. वैद्यभाऊ मात्र आता वैतागून बाजूला होतात आणि तेवढ्यात तृप्ती म्हणते की आता काय करायचं. आणि तेवढ्यात मात्र आता ही तृप्ती काही तिचं तोंड राहत नसतं. तेव्हा ती प्राजक्ताच्या जवळ येते. आजी आता चारूला आवाज देत असते की चारू दरवाजा उघड. आणि आता ही तृप्ती प्राजक्ताला म्हणते की अगं आईनी जर स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर. तेव्हा आता प्राजक्ताला फारच टेन्शन येतं. ती धावतच येते, तिचा पाय दुखत असतं, चालता येत नाही, पण तरी सुद्धा मात्र ती आता दरवाजा जवळ येते. मामी मामी करत अगं दरवाजा उघड असं म्हणून आग्रह करते. आणि ती दरवाजा वाजवत म्हणते की मामी अगं मामी प्लीज बोल ना ग आमच्याशी. आम्ही तू अशी आतमध्ये थांबू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस प्लीज 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 करत असते. तर चारुलता आता खूप रडत असते आणि म्हणते की मला बाहेर नाही यायचं, मला दुनियेला सामोरं नाही जायचं, मला एकटीला सोडा, मला भाग्याचे हाल झालेले नाही बघायचे, मला तिचं असं लग्न मोडलं, तिचे जे काही आता म्हणजे त्रास तिला होत असेल ते मला नाही बघवत, मला इथेच राहून द्या, मला इथेच राहून द्या, मला बाहेर नाही यायचं. म्हणून आता चारुलता आतमध्येच खाली बसून खूप रडत असते. आणि जोरजोराने मात्र आता प्राजक्त दरवाजा वाजवते की मामी मामी. आणि तेवढ्यात मात्र आता आजी येते. आजी म्हणते की बाजूला हो. आणि ती आता चारू चारू म्हणून आता जोरजोराने दरवाजा वाजवत तिला आवाज देत असते. अगं हे बघ चारू, मला कळतं तुला खूप त्रास होतोय, अगं खरंच कळतं, परंतु तू असं स्वतःला त्रास करून घेतल्याचा काय उपयोग होईल बरं? हे बघ तुझा त्रास आणखीन वाढेल ग बाई, प्लीज दरवाजा उघड. आता आजी सुद्धा खूप रडत असते. आजी म्हणते की अगं चारू दार उघड, दार उघड. म्हणून आता वैतागून जाते. आणि तेवढ्यात वैद्यभाऊ रडतच म्हणतात की चारू अगं चारू उघड ना दार, असं काय करतेस तू? चारू जोरात ओरडते. तेवढ्यात प्राजक्ता आता जोरात ओरडते की मामी दरवाजा उघड, तुला आपल्या भाग्याची शपथ आहे, ऐकलंस का तू मामी मामी, मी तुला आपल्या भाग्याची शपथ दिलेली आहे, तू दरवाजा उघड, आता तुला दरवाजा उघडावाच लागेल. म्हणून जोरात ती मामी असं म्हणून ओरडते. तरी सुद्धा मात्र चारुलता काही दरवाजा उघडायला तयारच नसते, ती रडतच उभी असते. सगळेजण मात्र आता पूर्णपणे वैतागून जातात आणि दरवाजा उघड चारुलता, अगं दरवाजा उघड. परंतु तरी सुद्धा चारुलता आता रडतच आतमध्ये बसलेली असते.
आता कौस्तुभ, प्राजक्ता, वैद्यबुवा हे सगळेजण टेन्शनमध्ये येतात की ही चारुलता का दरवाजा उघडत नसेल. तिने जर काही स्वतःचं बरं वाईट करून घेतलेलं असेल तर मात्र सगळ्यांना चारुलताची काळजी वाटत असते. आणि इकडे आतमध्ये मात्र आता ह्या चारुलताला भाग्याची काळजी लागत असते. भाग्याची काय अवस्था झाली असेल, तिला किती त्रास होत असेल याचा ती विचार करत आता रडत आहे. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जे काही हे नोकर आहे ते मात्र आता ह्या आलोकचा व्हिडिओ आता बघत असतात आणि दोघं आता खूप हसत असतात आणि म्हणतात की लोकांना तर आत्ता कळलं, परंतु आपण किती वर्षापासून बघतोय म्हणून त्यांना दोघांना इतका आनंद झालेला असतो. ते दोघं जोरजोराने हसत असतात आणि आलोक त्यांच्या मागे उभा राहून हे सगळं काही ऐकत असतो आणि त्याला इतका राग येतो. रागाने मात्र आता त्या माणसाची ते गचंडी धरतात. आलोक मात्र जोराने त्याला ढकलून देऊन त्याची गचंडी धरत म्हणतो की हो का, जर आणि तो म्हणतो की सगुणात जर प्रॉब्लेम असेल तर नोकरी सोडा आणि घरी बसा. म्हणून मात्र त्या माणसाला चांगलंच आता तो जोरात लोटून देतो आणि त्याला खूपच मारतो. अंबिका धावतच येते. अंबिका आता आलोकला म्हणते की आलोक तू शांत हो, शांत हो, शांत हो म्हणून ते आलोकला कसं बसं शांत करते. आलोक मात्र इतका टेन्शनमध्ये आलेला असतो. त्यानंतर इकडे आरव भाग्याच्या हाताला धरतो आणि तिला म्हणतो की घरी चल. तेव्हा आता भाग्य म्हणते की मला घरी नाही जायचं. तेव्हा आता आरव म्हणतो की हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध मी काहीच करणार नाही. त्यावरती भाग्य म्हणते की हे बघ, अरे माझं जर लग्न व्हायचं असतं तर आता मी सासरी गेले असते, माझं लग्न झालं असतं. कारण आता आरवने तिला आपल्या गाडीमध्ये बसवलेलं असतं. मात्र आता आरव तिच्याकडे बघतो तेव्हा लगेच भाग्य त्याच्या चेहऱ्याला हात लावते आणि म्हणते की हा लुक तुम्हाला देऊ नकोस, तुला जे काही मला सजेशन द्यायचं आहे ते समोर बघून दे. तेव्हा आता आरव म्हणतो की हे बघ, माझं आयुष्य आणि माझ्या गाडीचं जे काही स्टेअरिंग व्हील आहे माझ्या हातातच लागतं. तेव्हा भाग्य म्हणते की आला मोठा, तर आरव म्हणतो की आली छोटी. दोघं एकमेकांकडे पाहत असतात. दोघे एकमेकांकडे बघत मात्र आता आरव तिला कसं बसं घरी घेऊन येतो आणि गाडीच्या आता खाली उतरतो. तेव्हा आता भाग्य धावतच येते आणि प्राजक्ता त्यांची वाटच पाहत असते आणि घट्ट आता दोघे एकमेकींना मिठी मारतात. आता आरव खुश होत मात्र हा म्हणजे पाहत असतो. तर प्राजक्ता आता भाग्याला अगदी भेटते वगैरे आणि आरवला थँक्यू बोलते. तेव्हा आरव खुश होत डन बोलतो आणि भाग्य मात्र आता आरवकडे पाहत असते. प्राजक्ता आरवकडे बघून खुश होत हसत असते. तेव्हा आता भाग्य आणि आरव या दोघांचं मात्र आता हे असं प्रेम प्रकरण कसं सुरू होईल आणि आता मात्र सगळं काही पुन्हा कसं होईल हे मात्र बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.